नमस्कार मंडळी, आज आपण मस्तपैकी गावरान बेत बनवतो। त्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत चमचमीत झणझणीत असं लोणचं वांग बनवलेलं आहे। अतिशय चवीला अप्रतिम लागतं आणि पटकन बनवून तयार होतं। भरलं वांग किंवा वांग्याचं भरीत असे वांग्याचे तेच प्रकार खाऊन तुम्हाला जर का कंटाळा आला असेल तर हा नवीन पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। इथे बघू शकता या पद्धतीने वांगी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। मी इथे शक्यतो मोठी वांगी वापरलेली आहेत, जी की हिरवी आणि जांभळीसुद्धा असतात। आमच्याकडे इथे आपल्याकडे जशी गावाला वांगी भेटतात तशी भेटत नाहीत, या पद्धतीचीच मोठी वांगी भेटतात। इथे बघू शकता या पद्धतीने या वांग्यांना आपल्याला चिरून घ्यायचं आहे, चौकोनी काप करून घ्यायचे आहे। जास्त बारीकही नाही किंवा जास्त मोठेही नाहीत। वांगे या पद्धतीने चिरल्याने पटकन शिजतात, 1-5 मिनिटात फक्त तेलामध्ये शिजतात। सगळी वांगी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायची आहे चौकोनी आणि लगेच आपल्याला पाण्यामध्ये सोडून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी वांगी आहेत ती काळपट होऊ नये। हे वांग जरी दिसायला मोठं असलं तरी आतून एकदम कोवळं आहे, याच्यामध्ये जास्तीच्या बिया अजिबात नाही आहेत। वांग पाण्यामध्ये ठेवून दिले आपण, त्याच्यासाठी लागणार आहे कांदा। तर कांदा चिरून घेऊयात। इथे बघू शकता या पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आहे, बारीकसर, जास्त मोठाही नाही, अगदी चौकोनी जशी वांगी चिरली तशीच। हे जे आपण लोणचं वांग बनवतोय त्याच्यासाठी कांदा मात्र भरपूर घाला, कांद्याने ह्या वांग्याला चव अतिशय अप्रतिम येते। 3 मी इथे कांदे वापरले आहेत मध्यम आकाराचे। कांदा चिरून घेतल्यानंतर तव्यावरती आपण हे वांग बनवणार आहोत। तव्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं फक्त घालायचं आहे आपल्याला। जिरं तर तडलं की मग याच्यामध्ये चिरलेलं लसूण घातलेलं आहे, तुम्ही याच्याऐवजी ठेचूनसुद्धा लसूण वापरू शकता किंवा लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता। लसूण थोडासा हलकासा लालसर भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं मीडियम गॅसवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा आतून शिजला गेला पाहिजे, कचकच लागता कामा नये, तरच आपले जे लोणचं वांग आहे ते अप्रतिम होतं। कांदा भाजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपला जो कांदा आहे तो पटकन भाजून तयार होतो। इथे बघू शकता आपला कांदा भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेणार आहोत। 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे, जी की तिखटसुद्धा आहे आणि त्याला कलरसुद्धा आहे। 1 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे, तुम्ही चिकन मसाला टाका किंवा कोणताही मसाला टाकला तरीसुद्धा चालेल। सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे 1 अर्धा मिनिटं। कांद्यामध्ये सगळा व्यवस्थित मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जी चिरलेली वांगी होती ती टाकणार आहोत। वांगी टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, आपण कांदा भाजतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे। वांग्यामध्ये सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। एकदम सोपं आहे करायला, अगदी नवशिकेसुद्धा करतील। ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही त्यांनासुद्धा हे बनवून देऊ शकता लोणचं वांग, अगदी चवीने खातील। याच्यामध्ये कोणतेही एक्स्ट्राचे मसाले आपण ॲड केलेले नाही आहेत, त्यामुळे ह्याची चव खूप छान लागते। ते बघू शकता या पद्धतीने सगळं वांग कसं आपण मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे, पूर्ण वांग्याला कोटिंग होईपर्यंत 1 अर्धा मिनिटं। आपण लोणचं वांग बनवतोय म्हटल्यानंतर तेल तर आलंच। इथे बघू शकता 1 पळी मी पुन्हा गरम करून थंड केलेलं तेल याच्यामध्ये वरून घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे वांग तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। तेल अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल। तुमच्याकडे जर का लोखंडी तवा असेल तर त्या तव्यामध्ये तुम्ही हे वांग एकदा नक्की बनवून बघा। लोखंडी तव्यामधल्या वांग्याची चव ही अतिशय भन्नाट लागते। 5 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे लोणचं वांग शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून व्यवस्थित अर्धा मिनिटं हे मीडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। वांग मस्तपैकी आपलं चमचमीत झणझणीत असं वांग तयार आहे। इथे बघू शकता हे आपण लोणचं वांग बनवताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, म्हणजे वांग्याला चव खूप छान येते आणि पूर्ण वांग आतपर्यंत शिजलं जातं। इथे मी फक्त 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। शेंगदाण्याचा कूट हा शेवटी आपल्याला 1 चमचा घालायचा आहे। जर का शेंगदाण्याचा कूट तुम्ही सुरुवातीला घातला तर आपलं जे वांग आहे ते जास्त चिवट होतं, त्याच्यामुळं हा कूट वांग शिजल्यानंतर याच्यामध्ये घालायचा। कूट घातल्यानंतर फक्त आपल्याला अर्धा 1 सेकंद हे परतून घ्यायचं आहे वांग आणि आपलं चमचमीत झणझणीत असं लोणचं वांग तयार आहे। मंडळी, तुम्हाला जर का आजच्या लोणच्या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटसुद्धा करा आणि तुमच्या घरी तुम्ही असं लोणचं वांग बनवून कधी खाल्लं आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळी लोणचं वांग कराल त्यावेळी ज्वारीची बाजरीची कोणतीही भाकरी करा, पण भाकरीसोबतच खा, खूप अप्रतिम लागतं चवीला। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।